Okay, hydrocarbons, saturated and unsaturated. कार्बन कंपाऊंड कंटेनिंग मेनी एलिमेंट्स. बघा कार्बनची जी संयुग आहे त्याच्यामध्ये खूप सारी मूलद्रव्ये आपल्याला बघायला मिळतात. द एलिमेंट हायड्रोजन इज प्रेझेंट टू अ स्मॉलर ऑर अ लार्जर एक्सटेंट इन मेजॉरिटी ऑफ कार्बन कंपाऊंड. ठीक आहे. तर बघा बहुतेक कार्बन संयुगामध्ये काय आहे तर हायड्रोजन काही ठिकाणी कमी प्रमाणात आढळतो, काही प्रमाणे मोठ्या प्रमाणावर आढळतो. The compound which contain carbon and hydrogen as the only two element are called hydrocarbons. ठीक आहे. तर बघा हायड्रोकार्बन कोणाला म्हणायचं तर ज्या संयुगामध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन अशी दोनच मूलद्रव्ये असतील तर त्यांना आपण हायड्रोकार्बन म्हणायचं आहे. हायड्रोकार्बन्स आर द सिम्पलेस्ट अँड फंडामेंटल ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे. तर बघा हायड्रोकार्बन जे आहेत ते अगदी मूलभूत अशी सेंद्रिय संयुग आहेत पहा. द स्मॉलेस्ट हायड्रोकार्बन इज मिथेन फॉर्म बाय कॉम्बिनेशन ऑफ 1 कार्बन ॲटम अँड 4 हायड्रोजन ॲटम. ठीक आहे. तर बघा मिथेन नावाचं जे संयुग आहे ते सर्वात लहान हायड्रोकार्बन आहे आणि जे एका कार्बन आणि 4 हायड्रोजन पासून बनलेलं आहे. वी हॅव ऑलरेडी सीन द स्ट्रक्चर ऑफ मिथेन. बघा आपण मिथेनचं स्ट्रक्चर यापूर्वीच पाहिलंय. इथेन इज वन मोर हायड्रोकार्बन, इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6. ठीक आहे. बघा इथेन आणखीन एक हायड्रोकार्बन आहे आणि ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6 आहे. द फर्स्ट स्टेप इन रायटिंग द लाईन स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ अ हायड्रोकार्बन is to join the carbon atom in the molecule with a single bond, and then in the second step use the hydrogen atom in the molecular formula so as to fulfill the remaining valencies of a tetravalent carbon atom. ठीक आहे. बघा सुरुवातीला काय करायचं आहे आता आपण काय लिहायला घेतलं बघा इथेनचं स्ट्रक्चर आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला कार्बन घ्यायचे त्याला सिंगल बॉन्डने जोडून घ्यायचं आणि ही जी काय कार्बनची टेट्राव्हॅलन्सी आहे 4 ती पूर्ण करण्यासाठी या हायड्रोजनला कार्बन सोबत जोडून घ्यायचं आहे. फिगर 9.9 शो द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर युजिंग 2 मेथड. ठीक आहे. तर बघा आता आपण इथं आकृती 9.9 मध्ये दोन पद्धतीने इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढूया. ठीक आहे. पहा इथेन मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6 आहे. स्टेप फर्स्ट जसे की आपण सांगितलं जॉईन द 2 कार्बन ॲटम विथ अ सिंगल बॉन्ड. ठीक आहे. केले जॉईन. यूज द 6 हायड्रोजन ॲटम इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर फुलफिलिंग द टेट्राव्हॅलन्सी ऑफ बोथ कार्बन ॲटम. ठीक आहे. तर बघा आता हे जे राहिलेले 6 हायड्रोजन आहेत त्याच्या सहाय्यानं आपण कार्बनची टेट्राव्हॅलन्सी पूर्ण केली. आता बघा 9.8 जी आकृती आहे ती आहे लाईन स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथेन. ठीक आहे. एका पद्धतीने आपण असे स्ट्रक्चर काढू शकतो. दुसऱ्या पद्धतीमध्ये इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ इथेन. ठीक आहे. तर पहा इथं मात्र आपण हायड्रोजन आणि कार्बनसाठी वेगवेगळे सिम्बॉल घेतलेले आहेत पहा दोघांचे इलेक्ट्रॉन दाखवण्यासाठी आणि कशा पद्धतीनं हा इथेनचा मॉलिक्यूल तयार होतो ते आपण इथं दाखवलेलं आहे पहा. ठीक आहे. तर या दोन पद्धतीने हे स्ट्रक्चर आपण काढू शकतो. अगदी त्याच पद्धतीनं C3H8 म्हणजेच प्रोपेन ह्याचं सुद्धा आपण स्ट्रक्चर काढू शकतो पहा. 3 कार्बन घ्यायचे आहेत सिंगल लाईनने जोडायचे आहेत आणि राहिलेल्या 8 हायड्रोजनच्या सहाय्याने त्याची व्हॅलन्सी पूर्ण करायची आहे. फ्रॉम द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथेन अँड प्रोपेन इट इज सीन दॅट द व्हॅलन्सीज ऑफ ऑल द ॲटम्स आर सॅटिस्फाईड बाय अ सिंगल बॉन्ड. ठीक आहे. तर बघा आपण याचं ज्यावेळेस स्ट्रक्चर बघितलं तर इथं काय दिसतं आपल्याला सगळे बॉन्ड कसे आहेत सिंगल बॉन्ड आहेत एकेरी बंद आहेत पहा. ठीक आहे. तर याच्यावर काय सांगायचं बघा त्यांना मग such compounds are called a saturated compound. Ethane and propane are saturated hydrocarbon. Saturated hydrocarbon are also called alkanes. ठीक आहे. बघा तर ज्या संयुगामध्ये फक्त सिंगल बॉन्ड म्हणजेच एकेरी बंध असतात त्यांना आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणतो. ठीक आहे. आणि या ठिकाणी जो इथेन आणि प्रोपेन दिलेला आहे पहा ते याचं उदाहरण आहे. याच्या स्ट्रक्चरमध्ये सगळे सिंगल बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतील आणि याच सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला आपण अल्केन असं सुद्धा म्हणतो पहा. ANE हा प्रत्यय आहे. आता आणखीन काही स्ट्रक्चर आहेत बघा ते आपण ड्रॉ करूया.
There are two more hydrocarbon that contain two carbon atom, namely ethane and ethyne. बघा, इथेनचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H4 आणि इथाईनचा आहे C2H2. Let us see the method to draw structure formula line structure of ethane, that is C2H4. ठीक आहे. तर बघा, आपण आता C2H4 चं स्ट्रक्चर काढायला घेऊया. पहिली स्टेप काय आपली, जॉइन द टू कार्बन ॲटम विथ अ सिंगल बॉन्ड CC. यूज द 4 हायड्रोजन ॲटम इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर सॅटिस्फाईंग टेट्राव्हॅलन्सी ऑफ बोथ द कार्बन ॲटम. ठीक आहे. तर बघा, त्या पद्धतीने आपण स्ट्रक्चर ड्रॉ केलं, कार्बनला कार्बन जोडून घेतले आणि राहिलेले 4 हायड्रोजनच्या सहाय्यानं टेट्राव्हॅलन्सी पूर्ण करायचा प्रयत्न केला. पण आपल्या असं लक्षात आलं, बघा काय लक्षात आलं, इट अपियर्स दॅट वन व्हॅलन्सी ऑफ ईच ऑफ द टू कार्बन ॲटम इज नॉट सॅटिस्फाईड. ओके, मग काय करता येईल त्यासाठी, बघा तर त्यासाठी आहे स्टेप 3, सॅटिस्फाय द टेट्राव्हॅलन्सी ऑफ द टू कार्बन ॲटम by drawing a double bond in place of the single bond between them. ठीक आहे. तर बघा, इथं जे 2 कार्बन ॲटम आहेत पहा, त्याची टेट्राव्हॅलन्सी पूर्ण करण्यासाठी त्या दोघांच्या मध्ये सिंगल बॉन्डच्या ऐवजी डबल बॉन्ड द्यायचा आहे. तर हे झालं याचं लाईन स्ट्रक्चर. तर इलेक्ट्रॉन ड्रॉप स्ट्रक्चर जे आहे ते या बाजूला दिलंय बघा. कार्बनसाठी आपण रेड डॉट घेतोय आणि हायड्रोजनसाठी क्रॉस मार्क ब्ल्यू कलरचे घेतलेले आहेत. ठीक आहे. तर त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते अशा पद्धतीचं असेल. ठीक आहे. द मॉलिक्युलर फॉर्म्युला इथाईन इज C2H2. फ्रॉम दिस ड्रॉ इट्स स्ट्रक्चरल फॉर्म्युला अँड इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. ठीक आहे. बघा, आता इथं 2 कार्बन आणि 2च हायड्रोजन आहेत. ठीक आहे. तर एक कार्बन हायड्रोजन आपल्याला बॉन्ड मिळेल, पण राहिलेली टेट्राव्हॅलन्सी पूर्ण करण्यासाठी 2 कार्बनच्या मध्ये आपल्याला 3 बॉन्ड द्यावे लागतील आणि त्याच पद्धतीने इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर सुद्धा काढायचं आहे. How many bonds have to be there in between two carbon atom in ethane so as to satisfy their tetravalency? किती घ्यावे लागतील मग आता इथाईनमध्ये, तर 3 बॉन्ड जे आहेत ते आपल्याला घ्यावे लागतील. पहा, तर याच्यावर काय लक्षात आलं आपल्या, मग द कार्बन कंपाऊंड हॅव्हिंग अ डबल बॉन्ड और अ ट्रिपल बॉन्ड बिटवीन टू कार्बन ॲटम आर कॉल्ड अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. बघा, तर ज्या कार्बन संयुगामध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध किंवा बॉन्ड असतो त्याला आपण काय म्हणतो, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. इथेन E हा प्रत्यय आहे. ओके, अँड इथाईन आर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. ठीक आहे. ही जी 2 संयुग आहेत बघा, ती अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनची उदाहरणं आहेत. द अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड आर कॉल्ड अल्केन्स. बघा, तर ज्या कार्बन संयुगामध्ये डबल बॉन्ड असेल तर त्याला आपण अल्केन्स म्हणतो. या ठिकाणी E हा प्रत्यय लागेल. द अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन हुज स्ट्रक्चर कंटेन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आर कॉल्ड अल्काइन्स. ठीक आहे. तर बघा, ज्या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो त्याला आपण अल्काइन्स YNE हा प्रत्यय लागतो पहा इथं. जनरली the unsaturated compound are more reactive than the saturated compound. ठीक आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. पहा, तर जी अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असतात ते सॅच्युरेटेड कंपाऊंडपेक्षा जास्त अभिक्रियाशील रिॲक्टिव्ह असतात. पहा.